काय करणार आहोत आतापर्यंत. आणि आता हे लावा केक आपण करणार आहोत आपल्या पात्रात. नाही काढायचे फोटो का नको. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक रेसिपी बघणार आहोत चॉकलेट लावा केकची. चॉको लावा केक जो आपण आप्पे पात्रात करणार आहोत. त्याची रेसिपी मी रेसिपी नाही शेअर केली, शॉर्टमध्ये एकदा बनवून बघितलं. नाहीतर म्हणलं त्या मंचुरियन सारखं व्हायचं, म्हणून मी आधी बनवून पाहिलं थोडं आणि ते खूप छान होतंय, म्हणून म्हणलं आता फुल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. सो चला मग बनवूया. हे तूप आहे, मी याला थोडं गरम करून घेतलंय. आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत साखर. जर आपण 1 वाटी मैदा घेतलाय तर अर्धी वाटी साखर घ्यायची, म्हणजे जे प्रमाण आपण घेतो त्याच्या अर्ध साखर. मी आज 1च वाटी मैदा घेते आणि अर्धी वाटी साखर. ती अशी मिक्सर मधून काढून घ्यायची, एकदम बारीक पावडर. आणि थोडस गरम दूध. आता हे चांगलं मिक्स झालं, याच्यात 1 वाटी मैदा घालायचा. मैदा मी आधी चाळून ठेवलेला आहे. त्याच्यात आपला खाता सोडा, बेकिंग पावडर आणि हे कोकोआ पावडर. 2 चमचे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात टाकणार आहे मी व्हॅनिला एसेन्स. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तरी चालेल. बाकी चॉकलेटचा फ्लेवर तर आहेच आपल्याकडे चॉको पावडरमुळे. बॅटर तयार आहे आपलं. ही कन्सिस्टन्सी हवी अशी, असं पडायला पाहिजे हे. आणि आता हे लावा केक आपण करणार आहोत आप्पे पात्रात. पण आता ह्याच्यात ट्विस्ट असा आहे की आपल्याला हे डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं. सो त्याच्या आधी हा तवा ठेवायचा आणि तव्यावर आप्पे पात्र ठेवायचं, म्हणजे हे करपत नाही. तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवलं ना तर मग त्याचं करपल खालून. त्याच्यामुळं तवा ठेवायचा आणि त्याच्यावर आप्पे पात्र ठेवायचं. आता या केक मध्ये लावा तयार करायला मी डेअरी मिल्क वापरते. तुमच्याकडे जर ते चॉकलेट कंपाऊंड भेटलं ना तर त्याने जास्त लवकर होतं. हे थोडंसं पिघळत नाही, त्याच्यामुळे मग वरून मी त्याचं चॉकलेट सिरप करते. त्याच्यामुळे जर तुम्ही चॉकलेट कंपाऊंड भेटलं तर ते चांगलंच आहे, पण नाहीये स्वतः ह्यानी काम भागवायचं. केकचं बॅटर टाकायच्या आधी पॅनमध्ये थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आणि हे नंतर केकचं बॅटर टाकायचं. माझ्याकडून थोडंसं ते जास्तच झालं होतं, कारण ते खूप फुलतं, डबल होतं टाकतो त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे ते अर्धच भरायचं. आणि हे असे लावा करायला त्याच्यात डेअरी मिल्कचे 1-1 तुकडे घालायचे आणि वरून थोडंसं केकचं बॅटर आणखीन कवर करून घ्यायचं. आता चॉकलेट सिरप बनवण्यासाठी हे जे केकला बॅटर बनवलं होतं तेच 2 चमचे घ्यायचं. त्याच्यात थोडीशी आणखीन 2 चमचे कोकोआ पावडर टाकायची, साखर घालायची, थोडंसं 1 अर्धा चमचा तूप घालायचं आणि असं पाणी घालून त्याच्यात ते चांगलं एक उकळी येऊ द्यायचं. त्याला जास्त घट्ट पण नाही होऊ द्यायचं. असं एकदा उकळी आलं की ते बंद करून टाकायचं, कारण ते थंड झाल्यास आणखीन थोडंसं घट्ट होते. आता केक तयार आहे की नाही हे तुम्ही मध्ये चमचा घालून किंवा बघू शकताय, किंवा असं सहज उचललं केलं की म्हणायचं केक तयार आहे. आता छान केक गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावर चॉकलेट सिरप टाकून घ्यायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. फार छान लागते, नक्की ट्राय करा एकदा. खायचं छान झालंय. हांबा नंतर बघ छान झाले सांग. छान. आता आज जन्माष्टमी होती, म्हणून मला सावीला रेडी करायचं होतं. तिला राधाचा लुक करायचा होता, पण तिला पहिल्यापासून असं आहे की तिला फोटो काढायला बिलकुल आवडत नाहीत आणि तिला तयार व्हायला पण आवडत नाही. ती तिच्या केसांना तर काहीच करू देत नाही, जुट्टा घालू देत नाही का क्लिप लावू देत नाही. पण चला म्हणलं प्रयत्न करू दिलं तर करू दिलं. तिचे काही चांगले एवढे फोटो पण नाहीत, कारण तिचा प्रत्येक फोटो ब्लर येतो. ते एका जागेवर एक सेकंद पण अशी शांत थांबत नाही. सो आज थोडंसं नादी लावून मी इथं तिला तयार करत होते
आणि घालू तर दिलंय तिनं सगळं. सो आता बघू काय काय करू देते, फोटो काढू देते का. नाही काढायचे फोटो का नको. तू किती क्यूट क्यूट दिसायली, काढू दे ना मला फोटो. काय अगं कुठलं, तिनं बिंदी घातली की ओढलं सगळं, हे पण निघलंय. काय देऊ, फोन देऊ मग तुम्हाला फोटो काढू दे. नाही मग मी फोन पण नाही देणार. काय केलं हे डोक्याचं, किती छान केलं होतं. हे काही फोटो तिनं काढू दिले, पण ते पण मोबाईल हातात घेतल्यासच काढू दिले तिनं. चला असो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.